एका ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे की मागच्या शिर्डी साई अवतारामध्ये मी सगळ्यांसाठी अन्न तयार करून ठेवलं आहे, म्हणजे उपदेश तयार करून ठेवलेला आहे. आणि या जन्मामध्ये, या सत्यसाई अवतारामध्ये मी तुम्हाला ते ध्यास भरवण्यासाठी आलेलो आहे. आणि त्यामुळे मी जे सगळं स्वामी प्रवचनं देतात, सांगतात, ते सगळं आपल्यासाठी एक अन्न आहे, आपलं पोषण करणारं आहे. आणि म्हणून ते आपल्या नुसते शरीराचं पोषण नाही आहे करणार, मनाचं, बुद्धीचं, आत्म्याचं, सगळ्याचं ते पोषण करणार आहे. आणि म्हणून हे सत्यसाईंचे विचार आहेत. मग त्या ठिकाणी पात्र कोणचंही असो, माझ्यासारखं मातीचं पात्र असो किंवा आणखी कोणासारखं सुवर्णाचं पात्र असो, विचार आहेत ते सगळे स्वामींचे आहेत. आणि त्यामुळे त्या स्वामींच्या विचारांना खूप महत्त्वाचं आहे. आजच्यासाठी स्वामींचं त्यांनी ज्या अनेक वाहिन्या निर्माण केलेल्या आहेत, म्हणजेच वाहिनी रूपाने उपदेश जो एकत्रित केलेला आहे, त्याच्यामध्ये उपनिषद वाहिनी हे एक आहे. आणि त्या उपनिषद वाहिनीमध्ये पहिलं उपनिषदातलं, सगळी जी प्रमुख उपनिषद आहेत त्यातलं पहिलं एक उपनिषद आहे, त्याला ईशावास्य उपनिषद असं म्हटलेलं आहे. आणि त्या ईशावास्यामध्ये जो पहिला श्लोक आहे तो सगळ्या वेदांताचं सुद्धा सार म्हणता येईल किंवा सगळ्या तत्त्वज्ञानाचं सार म्हणता येईल, अशा प्रकारचा तो श्लोक आहे. आणि त्याच्याबद्दलच स्वामींनी इतकं काही सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्या श्लोकाचं स्पष्टीकरण केलं की स्वामींचा सगळा उपदेश त्याच्यामध्ये येईल असं मला वाटतंय. आणि म्हणून मी त्या ठिकाणी तो श्लोक स्पष्टीकरणासाठी आज घेतलेला आहे. तर ईशावास्य इदं सर्वं, त्याचा पहिला पाद आहे तो ईश्वराने या जगामध्ये वास करायला योग्य आहे. म्हणजे हे सगळं जग ईश्वराने वास करायला योग्य आहे, म्हणजेच या सगळ्या जगामध्ये ईश्वर भरलेला आहे. त्यामुळे स्वामी आपल्याला नेहमी जे सांगतात की सगळ्यांमध्ये ईश्वर भरलेला आहे, सगळीकडे ईश्वर भरलेला आहे. तर या उपनिषदाच्या या पहिल्या पादामध्ये ईशावास्यमिदं सर्वं कुठे कुठे भरलाय तो? यत्किंच जगत्याम जगत, जग हलतं आणि स्थिर अशा दोन्ही जगामध्ये सर्व काही जे आहे त्या ठिकाणी हा परमेश्वर भरलेला आहे. आणि मग या पादाच्या स्पष्टीकरणासाठी उपनिषदांमध्येच इतकी उदाहरणं दिलेली आहेत की 2-4 उदाहरणं, अगदी सोपी सोपी उदाहरणं. आणि त्यातली एक गंमत अशी की आपल्याला असं वाटतं की उपनिषद म्हणजे अध्यात्म, अगदी वृक्ष अशा प्रकारचे काहीतरी याच्यात विचार सांगितले असं, तर तसं नाही आहे. पण पूर्वी जी गुरुशिष्य परंपरा होती त्या गुरुशिष्य परंपरेमध्ये गुरु शिष्याला ज्ञान देत आहेत आणि ते त्या ठिकाणी अगदी त्याला समजावून सांगताय. आणि आपण चित्र बघितली असतील की आश्रम पूर्वी होते आणि एका झाडाखाली बसायचे गुरु, तर कट्ट्यावर बसायचे आणि खाली शिष्य परिवार सगळा गोल करून बसायचा. तर अशा याच्यामध्ये अगदी ज्याला इन्फॉर्मल म्हणता येईल, अनौपचारिक अशा स्वरूपामध्ये हे सगळं शिक्षण चालायचं. आणि मग त्या ठिकाणी सगळीकडे ईश्वर कसा भरलेला आहे, त्या ईश्वरापासूनच हे सगळं जग कसं निर्माण झालेलं आहे ते सांगण्यासाठी गुरु पहिलं उदाहरण देतात. मोठं वडाचं झाड त्या ठिकाणी आहे, त्याच्या खाली ते गुरु बसलेले आहेत आणि त्या वडाची फळं सगळी पडलेली आहेत. त्या फळांपैकी मग ते शिष्याला म्हणतात, एक फळ दे बरं मला उचलून. तो मग शिष्य म्हणतो, आणतो गुरुजी. अगदी संवाद सगळे आलेले त्या ठिकाणी. मग तो शिष्य ते फळ घेऊन येतो, गुरूंना त्यांच्या हातात देतो. मग गुरु म्हणतात, फोड बरं आता ते. मग तो शिष्य ते फळ फोडतो. गुरु विचारतात, काय दिसतंय तुला त्याच्यामध्ये? तो म्हणतो, बियाच बिया दिसतात त्या ठिकाणी. मग ते म्हणतात, त्यातली एक बी फोड बरं. मग तो त्यातली एक बी फोडतो. आता तुला काय दिसतंय? तो म्हणतो, गुरुजी काही दिसत नाही. आणि मग गुरु सांगतात, हे जे काहीच दिसत नाही ना त्याच्यापासूनच हा सगळा वृक्ष निर्माण. त्याच्यामुळे जे न दिसणारा जे परब्रह्म आहे त्याच्यापासूनच हा सगळा हा ब्रह्मांडाचा जो वृक्ष, जगाचा वृक्ष हा निर्माण झालेला आहे. किती सोपं. म्हणजे आपण हल्ली म्हणतो की विज्ञान शास्त्र आणि त्याच्यातले प्रयोगातून सिद्ध करणं वगैरे हा एक प्रयोगच आहे प्रकारचा. त्यामुळे अगदी पटण्याचं वातावरण आपल्या समोर पडलेली फळं त्याच्यातून कसं त्यांनी पटवून दिलं. आणि म्हणून ईश्वर कसा सगळीकडे भरलेला आहे, त्या बीच्या मध्ये जे काही दिसत नाहीये
त्याच्यामध्ये तो कसा भरलेला आहे, म्हणजेच न दिसणारा ईश्वर, न दिसणारा हे सगळीकडे कसं व्यापून राहिलेलं आहे. तेच गुरुजी दुसरं उदाहरण देतात. त्याला सांगतात एक भांडं आण बरं, त्या भांड्यामध्ये पाणी आण बरं. ते पाणी आणलं सगळं त्यांनी, त्याच्यात पण मीठ टाक, त्या हलव सगळं. आता काय दिसतंय तुला? तो म्हटलं काही दिसत नाहीये गुरुजी. मग आता त्याची चव घेऊन बरं कसं लागतंय? खारट लागतंय गुरुजी. म्हणजे जे दिसत नाहीये त्याची चव मात्र कळतीये. तसं हे परब्रह्म दिसत नाहीये, पण त्याचं अस्तित्व, त्याची रुची मात्र आपल्याला सगळ्यांना कळते. हे दुसरं उदाहरण दिलं. तिसरं उदाहरण दिलेलं आहे ते तो एक वृक्ष त्या ठिकाणी आहे, तर त्या ठिकाणी खालच्या खोडाच्या बाजूला तिथे तू थोडंसं काहीतरी उकळून दाखव किंवा सुरीने थोडंसं एक पानं खोदून दाखव, काय दिसतंय? त्याच्यातून रस पाहायला, रस पाजायला लागला. नंतर मधल्या भागातून काही तर थोडासा भोग पाड, काय लागतं? तिथूनही रस पाजायला लागला. आणि वरच्या ह्याच्यातून तिथून एकतर बरं तिथून काय यायला लागलं? तिथूनही रस यायला लागला. म्हणजे सगळ्या वृक्षभर हा रस भरलेला आहे. तसं सगळं परब्रह्म हे सगळीकडे भरलेलं आहे. तिसरं. आणि नद्या, आता आपण बघतो सगळीकडे पूर्ण नैसर्गिकडून पाणी वाहत आहे, ते पाणी वाहत आणि नदीला मिळणार, नदीतलं पाणी सगळं समुद्रात मिळणार. त्यामुळे जसं सगळीकडचं कुठलंही पाणी घ्या, ते शेवटी जसं समुद्राला जाऊन मिळतं, तसं प्रत्येक जण हा जिथून आला आहे तिथेच परत जाऊन मिळणार आहे. तर ही सगळी ईशावास्य मिलन सर्व त्याच्यासाठी ही गुरुजींनी दिलेली त्या ठिकाणी उदाहरण आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जे जे काय दिसतंय, जे जे काय अंत आहे, बोलक आहे आणि जड आहे, म्हणजे न म्हणणार आहे, त्या सगळीकडे त्या ठिकाणी ईश्वर ठरलेला आहे असं सांगितलं. उपनिषदांकडून आपण पुराणांकडे किंवा नंतरच्या वाङ्मयाकडे वळलो तरी सुद्धा सगळ्यांना प्रल्हादाची कथा माहिती आहे. प्रल्हादाच्या वडिलांनी नाकारलं, तुझं ईश्वर वगैरे कोणी नाहीये, तुझा देव वगैरे कोणी नाहीये, आणि तो सतत सांगत राहिला की माझा ईश्वर सगळीकडे आहे. आणि मग त्याला त्याचा पुष्कळ छळ केला त्याच्या वडिलांनी, पण त्यांनी आपलं काही सोडलं नाहीये. आणि शेवटी त्या ठिकाणी त्यांनी खांबाला लाथ मारल्यानंतर इथे आहे का तुझा ईश्वर? तो म्हणाला हो, खांबातही माझा ईश्वर आहे. आणि मग नरसिंह रूप ईश्वराने धारण करून त्या हिरण्यकश्यपूंना त्या ठिकाणी त्याचा अर्थ केलेला आहे, आपलं स्वरूप त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये सगळं कसं भरलेलं आहे, ईशावास्य ईश्वराने सगळं कसं भरलेलं आहे ते अधिकाने सांगितलेलं आहे. नंतर तिसरा जो पार आहे, म्हणजे दुसरी जी आहे, तेन त्यक्तेन भुंजीता, याबद्दल तर स्वामी आपल्याला नेहमीच सांगत असतात. तेन त्यक्तेन भुंजीता म्हणजे काय? ज्या ईश्वराने आपल्याला हे सगळं दिलेलं आहे त्याचा तू दानपूर्वक उपभोग घे, त्याग करून मग उपभोग घे. याचा अर्थ काय? सगळी सृष्टी आपल्या समोर काय केलेलं आहे. वेदांतामध्ये असं नाहीये सगळी इंद्रिय मिटवून टाकायचे आणि ध्यान करून किंवा कुठेतरी अरण्यात जाऊन बसायचंय, असं नाहीये कुठे सांगितलेलं. सगळं या ठिकाणी सृष्टीतच राहायचंय, जगातच राहायचंय, समाजातच राहायचंय, सगळ्याचा उपभोग पण घ्यायचा आहे. पण तो घेत असताना तेन त्यक्तेन त्यागपूर्वक उपभोग घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याकडे जे जे काय आहे त्यातलं इदम न मम, कारण ते सगळं दिलेलं आहे आपल्याला ईश्वराने. ही जाणीव जर वेळेला ठेवली तर मग तो भोग आपल्याला या ठिकाणी तो पापाकडे नेणार नाही, पुण्याकडे पण नेणार नाही, तो आपल्याला स्वामींकडे घेऊन करा. त्यामुळे ते म्हणजे मग तुमच्याकडे पैसा असेल, त्यातला पैसा तुम्हाला किती खर्चाला लागतो तो बाजूला, निदान त्याचा 10वा हिस्सासाठी तुम्ही समाजासाठी द्या. तुमच्याकडे बुद्धी असेल, त्यातलं काही ज्ञान तुम्ही लोकांना वाटून द्या. जसे पूर्वीचे गुरु शिष्यांना दान देत होते आणि त्यांच्याकडून कसलीही ते अपेक्षा करत नव्हते, त्याप्रमाणे त्या ठिकाणी तुमच्याकडे जे काय आहे ते तुम्ही द्या. मग तुमच्याकडे आणखीन काय जे असेल, अन्न तुमच्याकडे असेल ते तुम्ही वाटून द्या. औषधं असतील, वैद्यकीय ज्ञान असेल ते तुम्ही लोकांच्या. मग बाबा तरी आपल्याला दुसरं काय सांगतात?
मानव सेवा हीच माधव सेवा हे जे सांगतात ते तेन त्यक्तेन भुंजिका यातूनच ते आलेले असतात. आणि तेन त्यक्तेन भुंजिका हे तरी कोणी सांगितलेलं आहे? हे तर परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. कारण परमेश्वरापासून तर हे सगळं आलेलं आहे, वेद उपनिषद वगैरे सगळं. त्यामुळे परमेश्वरानेच हे सगळं आलेलं वेगवेगळ्या प्रकारे विवरण केलेलं तेन त्यक्तेन भुंजिका. आणि नंतरचा उपदेश आहे मा गृहा पश्यसी भूमा. त्यापूर्वी पण तेन त्यक्तेन भुंजिका याचं आणखीन एक विवरण थोडंसं जे वेगळं केलेलं आहे ते सांगायचं राहिलं. पण ते सांगते की यज्ञार्थ कर्म ही जी भगवद्गीतेमध्ये जी कल्पना आलेली आहे ती परत त्या ठिकाणी तेन त्यक्तेन भुंजिका याचंच वेगळं होत आहे. त्यामुळे आपण जे देवाला नैवेद्य दाखवतो, नेहमी आपण स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी म्हणतो. ते कशासाठी? वदनी कवळ घेता म्हणतो. ते कशासाठी? ते जाणीचे यज्ञ करणं, उदरभरण नव्हे, जाणीचे यज्ञ करणं. त्यामुळे केवळ आपलं पोट भरण्यासाठी नाही आहे ते, तर ते एक प्रकारचं यज्ञ करणं आहे. त्यामुळे प्रत्यक्ष यज्ञ म्हणजे काय? तर यज्ञामध्ये अग्नी प्रज्वलित करून त्याच्यामध्ये आहुती देतात, कशाची तरी आहुती देतात. आणि मग त्या ठिकाणी ती देवांनी स्वीकारावी असं या ठिकाणी असतं. आणि मग देव त्या ठिकाणी मग ती आहुती स्वीकारतात आणि मग आपल्याला काहीतरी देतात, इष्टफल आपल्याला देतात. ही यज्ञाची मूळ कल्पना आहे. पण ती नंतर आल्यानंतर आता आपण जे सांगितलं की नैवेद्य कशासाठी दाखवतो, ब्रह्मार्पण ब्रह्मवी म्हणत असताना, वदनी कवळ देत असताना हीच कल्पना आहे की हे जे दिलेलं आहे ते केवळ माझ्यासाठी नाही आहे, मी सेवन करत नाही आहे, तर ते पहिल्यांदा तुला देतोय आणि मग आम्ही अवशिष्ट तेन त्यक्तेन भुंजिका. त्यामुळे यज्ञार्थ कर्म जे भगवद्गीतेने स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही यज्ञ करू नका, की तुम्ही यज्ञाला कुठे महत्त्व दिलेलं नाही आहे. करायचं का करा, पण ते काय आवश्यक होतं नाही आहे. पण यज्ञार्थ कर्म म्हणजे तुम्ही जे जे केलेलं आहे त्याचं थोडंसं आहुती म्हणून त्याच्यामध्ये आलं पाहिजे. जे काम आहे तुमचा उद्योग आहे तोच यज्ञ आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते ईश्वरार्पण करणं म्हणजेच त्या ठिकाणी हे आहुती देणं आहे, हे यज्ञार्थ करणं. तेन त्यक्तेन भुंजिका. आणि चौथा पाद आहे तो मा गृहा पश्यसी धन. कुणाच्याही धनाचा अपहार करू नको, म्हणजे कुणाचंही धन चोरू नको. आता चोरीची जी कल्पना आहे ना ती पूर्वीची कल्पना आणि आत्ताची कल्पना. त्या ठिकाणी चोरी याचा अर्थ मी निर्णय शब्दात आणखी सांगते तो म्हणजे भ्रष्टाचार. दुसऱ्याचं काहीतरी त्याला न विचारता घेणं ही चोरी त्याला आपण म्हणतो. आणि ही चोरी पूर्वीची कल्पना. त्यातली एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे, महाभारतातली कथा आहे ती. शंख लिखित कथा असं त्या कथेचं नाव आहे. शंख आणि लिखित नावाचे दोन ऋषीबंधू होते. आणि त्या ऋषीबंधूंचं आश्रम हा अगदी शेजारी होता. दोघांचं एकमेकांवर अत्यंत प्रेम होतं. त्यामुळे हा जो लिखित आहे तो शंखाच्या म्हणजे आपल्या मोठ्या भावाच्या घरी म्हणजे शेजारी आश्रमामध्ये गेलेला आहे. पण त्या ठिकाणी ते मोठे भाऊ शंख त्या ठिकाणी नाही आहे, बाहेर गेलेले आहेत ते. आणि मग आपण भावाची वाट बघावी म्हणून तो बाहेरच्या जो परिसर आहे तिथे भरपूर झाडं लावलेली आहेत, त्या झाडाच्या कट्ट्यावर तो बसला भावाची वाट बघत. आणि कसा वेळ घालवायचा म्हणून त्यांनी आजूबाजूला फळं पडलेली होती खाली, ती फळं त्यातलं पिकलेलं एक फळ त्याने उचललं आणि ती खायला सुरुवात केली. तेवढ्यात भाऊ आला. आणि भाऊ आल्यावर तरी बघितलं की आपला भाऊ तिथं बसलाय आणि मग झाडाचं फळ खातोय. तर त्याच्याबरोबर तो काय म्हणाला की तू इथे बसलाय ते ठीक आहे माझी वाट बघत, पण या झाडाचं जे फळ तू खातोय ते झाड माझं आहे आणि मला न विचारता तू ते फळ खातोयस, याचा अर्थ तू चोरी केलीस. आता आपण म्हणू किंवा कोणीही असा विचार करील आता की पिकलेलं तर फळ होतं, पायदळी तर राहणार होतं, वाया तर गेलं असतं, खाल्लं म्हणून कुठे बिघडलं आणि भाऊच तर आहे त्याला काय विचारायचं. हे सगळे आपले विचार. पण त्यावेळेला त्या भावाने सांगितलं की तू चोरी केलेली आहे. आणि म्हणून त्या आपल्या भावाला त्यांनी राजाकडे पाठवलं, कारण चोरी हा गुन्हा आहे म्हणून राजाकडे पाठवलं त्या काळात याच्याप्रमाणे. आणि मग राजाने सुद्धा असंच केलं की पूर्वीच्या काळी ब्राह्मणाला जास्ती महत्त्व असायचं.
आणखीन वेगळा विषय पण आता प्रत्येक कथेतून आम्ही सांगते तर त्याला जास्त महत्त्व असल्यामुळे त्यानेच फळ खाल्लाय ना मग त्याला काय शिक्षा करायची असा राजाने पण विचारलं आणि त्याला काही शिक्षा केली नाही. तर त्याच्यावर तो म्हणाला नाही माझ्या भावाने सांगितलेलं आहे की मला काहीतरी शिक्षा केलीच पाहिजे. आणि मग त्या काळातल्या ह्याच्याप्रमाणे चोरीला शिक्षा कोणची तर दोन्ही हात तोडण्याची. आणि मग राजाने त्याचे दोन्ही हात तोडलेले आहेत आणि ते रक्तबंबाळ हात घेऊन तो त्या ठिकाणी भावाकडे आलेला परत. भावाने सांगितलं नदीत जा आणि स्नान करून घे. मग तो त्याप्रमाणे गेला नदीवर गेला आणि नदीमध्ये त्यांनी स्नान केलं आणि ते स्नान करता करता परत त्याचे हात पूर्वीसारखे आले. ते त्याला आश्चर्य वाटलं असं कसं झालं म्हणून. तो ज्या वेळेला परत आला आपल्या भावाकडे त्यामुळे तो म्हणाला की अरे मी एवढीसं फळ खाल्लं तर तुम्हाला एवढी मोठी शिक्षा द्यायला लावली आणि आता मात्र माझे हात परत आले नाही कसे. तर त्या भावाने दिलेलं उत्तर महत्वाचं आहे की चोरी लहान की मोठी हा प्रश्न नाही. प्रश्न आहे तो तू न विचारता घेतला आहे त्याचा आहे. आणि तू माझा लहान भाऊ आहे म्हणून मी माझ्या तपाचं सामर्थ्य देऊन तपाचं श्रेय देऊन तुझे हात मी परत केलेले आहे. पण तू माझा शेवटी भाऊ आहे तुझ्या माझं प्रेम आहे. त्यामुळे शिक्षा व्हायला पाहिजे गुन्हा केलाय म्हणून आणि परत हात मिळवले ते त्या ठिकाणी प्रेम आहे. आणि म्हणून या ठिकाणचं जे तात्पर्य आहे तेन मुंजी काका चौथावर मा दुर्गा बसतेसी म्हणून. आता पूर्वीचं हे जरी आपण बाजूला ठेवलं तरी सुद्धा या ठिकाणी आपण त्यासाठी मूळ कल्पना आहे की एखाद्याची वस्तू तो कदाचित घ्या म्हणेल काही हे करणार नाही सुद्धा पण तरी सुद्धा आपण विचार केला पाहिजे. कारण शेवटी आपलं मन त्याच्यावर जातं कामामध्ये. हे शेवटी भरत स्वामी सांगतात मनावर नियंत्रण ठेवा मनावर नियंत्रण ठेवा. त्यामुळे चोरी लहान की मोठी हा प्रश्न नाही आहे पण मनावर नियंत्रण ठेवणं हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट आहे. त्यामुळे म्हणूनच मुद्दाम हा उपदेश सांगितलेला आहे की मा मृदाहा बसतेचे कुणाच्याही धनाचा अपहार करू नको. आणि हा अपहार आपल्या लक्षात येतो का हा प्रत्येकाने त्या ठिकाणी स्वामींनी त्या निमित्ताने सांगितलेलं आहे की आपण असा विचार करतो का कधी. आपण म्हणजे सगळा समाजासाठी सांगताय स्वामी की समाजाची स्थिती आता काय दिसते आपल्याला की माझं तुझं हा करू नये हे खरं पण या ठिकाणी जर ती वस्तू आपली नाही आहे तर ती नाही त्या ठिकाणी मनाचं नियंत्रण आवश्यक पाहिजे. आपण काय करतो की रस्त्याने जाताना आपण पहाटेच्या वेळेला बघतो की एखादा माणूस छत्रीच्या टोकाने दुसऱ्याच्या बागेतली फुलं या ठिकाणी काढतो. हे दृश्य आपल्याला नेहमी दिसतं. तर मला हे नेहमी आठवतं की ही पूर्वीची नीतीची कल्पना आहे हे खरं पण तरीसुद्धा त्याच्यापासून आपण काही बोध घ्यायला नको का. आणि मग स्वामींच्या उपदेशाकडे आल्यानंतर स्वामी जर हेच सांगत असतील त्या ठिकाणी मनावर ताबा ठेवायचा म्हणजे तरी काय करायचं. मनावर ताबा ठेवायचा याचाच अर्थ की आपलं लक्ष इतर ठिकाणी आपलं जे नसेल त्याच्याकडे जाऊन द्यायचं नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी स्वामींच्या उपदेशाचा किंवा या उपनिषद वाणीतला जो पहिला त्यांनी जे प्रकटीकरण केलेलं आहे स्वामींनी त्याचाच आधार घेऊन आपण असा या ठिकाणी एकच श्लोक घेतला पण त्याच्यात स्वामींनी म्हणजेच देवानी परमेश्वराने ज्या अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्याच्यामध्ये सेवेचा धडा दिलेला आहे. मन इकडे जाऊन ये हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मुख्य तत्वज्ञानाचा गाभा म्हणजे सगळीकडे हे ब्रह्मतत्व ईश्वर तत्व कसं बसलेलं आहे हेही स्वामींनी त्यातून दाखवलं.